नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतोय तारिणी अमृतसरला पोहोचलेली असते. तिचं ऑपरेशन तिरंगासाठी आता रॉ एजंट म्हणून काम सुद्धा चालू झालेलं असतं. होय प्रेक्षकांनो, देशावरती जे संकट आलंय त्या संकटातून आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपली तारिणी आता तिकडे पोहोचली आहे. पण घरी मात्र खूप मोठा गोंधळ झालाय. सगळ्यांनी केदारवर प्रश्नांचा भडीमार केलाय. अरे ती अशी कशी तिच्या मैत्रिणीकडे गेली, कुठे गेली, काय नाही, तिच्या मैत्रिणीचा नंबर तरी आहे का तुझ्याकडे केदार? आता युवराज मात्र नको नको ते बोलत असतो. प्रेक्षकांनो, त्या क्षणी आपले दयानंद खांडेकर यांचं मात्र भलतंच काहीतरी रामायण चालू असतं. तारिणी कुठे गेली? तारिणी कुठल्याही मैत्रिणीकडे न जाता ती मात्र एक रॉची एजंट आहे हे मात्र दयानंद खांडेकरांना माहिती पडलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, दयानंद खांडेकरला त्यांच्या खबरीने जी काही खबर दिली त्यावरून आता त्यांनी पूर्णपणे खात्री पटवून घेतलेली असते की तारिणी साधी सुधी नागरिक नाही आहे, तर ती रॉची एजंट आहे. आत्तासुद्धा ती तिच्या एका सिक्रेट मिशनवरती गेली आहे आणि युवराज मात्र केदारला वायफळ गोष्टीवरून बोलत असतो. अरे तुझी बायको तुला सोडून गेली आहे, दुसऱ्या माणसासोबत आता तिकडे ती राहणार आहे, तुला काहीच माहिती नाही आहे. तुझी बायको मात्र आता किती वाह्यात बाई आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, केदारला वाईट वाटतं. केदार मागचा पुढचा विचार न करता चक्क आता या युवराजची चांगली कॉलरच पकडतो. युवराजला असं काही मारहाण करतो ना आणि त्याला विचारतो, तुझी लायकी तरी आहे का? तारिणीच्या बाबतीत बोलायची तुझी लायकी आहे का युवराज? तू माझ्या बायकोच्या चारित्र्यावर शिंतोडे असा कसा उडवू शकतो? तुला माहिती आहे का तारिणी कोण आहे, ती कशासाठी तिकडे गेली आहे? तेव्हा मात्र केदारने असं काही झडकून युवराजला मोकळं केलेलं असतं ना प्रेक्षकांनो, युवराज मात्र आडवा तिडवा तिकडे पडलेला असतो. तारिणी इकडे अमृतसरला पोचलेली आहे. नवीन ओळखपत्र, नवीन ओळख, नवीन सगळं काम आणि नवीन तिची टीम, या सगळ्यामध्ये प्रेक्षकांनो ती रमून गेलेली असते. बेलसरीची ओळख आता संपली आणि तारिणीला नवीनच नाव आता मिळाले. आज मात्र आता नेमकं मालिकेत काय होणार आहे हे सगळं प्रेक्षकांनो पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. कारण की दयानंद खांडेकर यांना तारिणीची खरी ओळख माहिती पडली तरी सुद्धा त्यांनी अजून कुठेही कशाचीही वाच्यता केलेली नाहीये. मग त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय, त्यांचा आता पुढचा प्लॅन नेमका काय असणार आहे, ते आता खरंच कौशिकीच्या MNN जाऊन सगळं काही कौशिकीला सांगणार का, हे पाहणं फारच रंजकदार ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या भागामध्ये तारिणीची एक चिठ्ठी मात्र आता केदारला सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये तिने सगळं आता तिच्या मनातल्या इच्छा, तिचे डिसिजन आता सांगितलेले असतात. तर मंडळी, आजच्या भागात खूप जबरदस्त असं वळण आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, तारिणीची चिठ्ठी मात्र जेव्हा केदारला सापडते, केदार मात्र पुरता इमोशनल झालेला असतो. कारण तारिणीने त्या चिठ्ठीसोबत तिचं मंगळसूत्र, तिचे सौभाग्याचं देणं मात्र आता तिकडे ठेवलेलं असतं. त्यावेळेस आपण पाहतोय पद्मिनी, निशी, युवराज या सगळ्यांनी मात्र असा काही तमाशा आता केलाय. त्यानंतर मात्र केदार आता त्यांच्याबद्दल काय ॲक्शन घेणार, चक्क तारिणीचं अफेअर आहे म्हणून आता युवराज जेव्हा बोलतो तेव्हा मात्र त्या युवराजचं तोंड आपल्या केदारने सुजवून टाकलेलं असतं. इकडे मात्र मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण हेच बघितलंय, तारिणी आता सगळी तयारी करून बसलेली असते. तिला रात्री अजिबात आता चांगलं वाटत नाहीये. देवासमोर जाऊन तिने आता प्रार्थना केली की देवा, हे जे काही माझ्या घरावरचं संकट आहे ते मात्र तुला दूर करायचे. मी जे काही व्रत उद्यापन मला करायचं होतं ते आता मी देशासाठी समर्पण करणारे, देशासाठी सगळं अर्पण करणारे, त्याच्यासाठी मला उद्यापन करता येणार नाहीये. आता मात्र आत्तापर्यंत मी तुझी जी भक्ती केली त्याचा तू स्वीकार कर. माझ्या घरावर, माझ्या लोकांवर कुठलंही संकट तू येऊ देऊ नको. इकडे मी देशाचं रक्षण करते, तू माझ्या फॅमिलीचं रक्षण कर देवा, मला समजून घे देवा, असं म्हणून तारिणी डोळ्यात अश्रू आणून प्रेक्षकांनो देवाचा धावा करत असते. इकडे मात्र आपण पाहतोय सगळे प्रॉब्लेम तू दूर कर. तारिणी पाया पडायला जाते तेव्हा तिचं लक्ष जातं तिच्या मंगळसूत्राकडे. होय प्रेक्षकांनो, केदारने कसं आपल्याला मंगळसूत्र घातलं होतं हे स्वतःहून मंगळसूत्र आता हातात ती काढते आणि रडायला लागते. तिच्या डोळ्यात खूप अश्रू येतात. सगळं इमोशनल वातावरण आपल्याला पाहायला मिळतं प्रेक्षकांनो. तारिणीने सौभाग्याचं लेणं काढलेलं असतं, बांगड्या, मंगळसूत्र, कानातले, सगळं तिने त्या चिठ्ठीमध्ये मात्र आता बांधून ठेवलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी केदार जेव्हा उठतो तेव्हा तारिणी मात्र गायब आहे. तारिणी अजिबात नाहीये. बॉस म्हणून तारिणी तिकडे नाहीच आहे. सगळीकडे केदार शोधतो पण तारिणी नाहीये.
बॉस तू कुठेस, दिसत नाही आहेस मला. चेतना म्हणते काय रे, सकाळी सकाळी तारिणी कुठे गेली आहे का? काकू मला ती रूममध्ये दिसली नाही. तेव्हा ती म्हणते अरे आज तर पूजाही झाली आहे, म्हणजे ती पूजा करून कुठेतरी बाहेर गेली. केदार मात्र म्हणतो थांबा मी एकदा रूममध्ये परत बघतो. तिकडे आता तो शोधतो प्रेक्षकांनो. तारिणीचा फोनसुद्धा आता स्विच ऑफ लागत असतो. नंतर तो सगळं पाहतो तर तारिणीचं काहीच सामान आता रूममध्ये नाही आहे. तेव्हा मात्र त्याला एक चिठ्ठी सापडते. चिठ्ठी मात्र आता प्रेक्षकांनो केदार वाचतो. त्याच्यामध्ये आता लिहिलेलं असतं, जाताना तुला शेवटची मिठी मारायची होती, पण आता मी घरी येईल की नाही हे मात्र मला माहिती नाही आहे. मी गेल्यानंतर तुला खूप प्रश्नांना उत्तरं द्यायची आहेत. तुझ्याकडे आता दुसरा ऑप्शन आहे, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे केदार. जसा तू आता माझ्या पाठी खंबीरपणे उभा आहेस तसंच मला पण आता सगळ्यांना सावरून घ्यायची ताकद येऊ दे. मी प्रयत्न करेल की लवकरात लवकर मी परत येणार. केदार तारिणी प्रेक्षकांनो हे पत्र वाचून केदार अक्षरशः रडायला लागतो. दुसरीकडे मात्र दयानंद खांडेकर म्हणतात काय तारिणी मॅडम कुठे गेल्या? तारिणी आज चहा घेऊन नाही आली. तेव्हा पद्मिनी मात्र म्हणते हे घ्या तुमची लाडकी सूनबाई. सूर्य उगवला की घराच्या बाहेर गेलेली असते. काही ना काही कारस्थान काढून तिला फक्त हुंदडायचं असतं. कशाला ग तिच्यावर एवढी चिडचिड करतेस? ती म्हणते अहो कामात लक्षच नसतं तिचं. घरामध्ये इतके कामाला लोक आहे, त्या पोरीची जिम्मेदारी तिला घ्यायला नको का? कुठे काय चाललंय आपल्याला कळायला नको? पद्मिनी पुन्हा आवाज देते. केदार तारिणी कोणीतरी या, पण दोघंही रिस्पॉन्स कळत नाही आहेत. तेवढ्यात कौशिकी मात्र म्हणते काकू काय झालं, इतका आरडाओरडा का चाललाय? निशी मात्र येते, मम्मा काय झालं, का ओरडताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते हे बघा मी माझ्या मोठ्या सुनेला आता माझा आवाज दिलाय, पण तिला माझा आवाज जात नाहीये. एक एक करून सगळे आता विचारतात की दोघं गेले कुठे. सगळे आता शोधाशोध करतात. पद्मिनी विचारते काय रे केदार कुठे गेली तुझी बायको, दिसत का नाहीये? इकडे प्रेक्षकांनो तारिणी तिच्या मिशनसाठी निघालेली असते. तिचं मिशन चालूसुद्धा झालेलं असतं. केदार मात्र काहीच बोलत नाहीये. केदार अजिबात एक शब्द बोलत नाही. पद्मिनी त्याच्यावर चिडते. नको नको ते त्यांना बोलते. कौशिकी म्हणते काकू प्लीज जरा तरी शांत राहून बोला. तेव्हा मात्र आता केदार का बोलत नाहीये? तारिणी कुठे गेली? तेव्हा प्रेक्षकांनो घरामध्ये वेगळंच वातावरण तयार झाले आणि इकडे मात्र आपल्या तारिणीचं पहिलं मिशन सुद्धा स्टार्ट झाले. विक्रम कारखानीत सरांचा तिला फोन येतो. त्यांनी तिला सगळं आता समजावलेलं असतं आणि घरच्यांना वाटतं तारिणी आश्रमात गेली का, काही कामाला गेली का, ती घरात दिसत नाहीये. पण केदार मात्र अजिबात काही बोलत नाहीये. इकडे प्रेक्षकांनो आपण पाहतोय युवराज मात्र नको नको ते आरोप आपल्या तारिणीवर करत असतो. केदारला मात्र संताप आलेला असतो. तारिणी घरी नाहीये हे ऐकून युवराज सुद्धा चिडतो. युवराज तर नको नको ते बोलतो. तुमची तारिणी तुमच्या नाकावर टिचून इथून पळून गेली एका पोरासोबत. नक्कीच ती कुणाच्या तरी लफड्यात फसलेली असणार आहे. आणि इकडे मात्र मैत्रीण करून आपल्या सगळ्यांचा लॉस करून गेली आहे. अशा पोरीवरती तुम्ही विश्वास ठेवला. सगळ्यांना नको नको ते युवराज बोलतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो तारिणी आपल्या कामाला लागलेली असते. आपल्याला तेच दाखवलं गेले आणि युवराज मात्र नको नको ते बोलतोय. काय तुम्हाला मोठ्या सुनेचं कौतुक आहे, बोला बोला काहीतरी बोला ना. तेव्हा मात्र पद्मिनी म्हणते गेली असेल हुंदडायला तिच्या बॉयफ्रेंडसोबत. पूजेचं उद्यापन करायचं होतं ते सोडलं आणि भारती नावाच्या मैत्रिणीकडे गेली का? आता आपणही बघूया वापस आल्यावर तिचं काय होणार आहे. केदार सांग ना, तुला तर माहिती असेल ना ती कुठे गेली म्हणून. आत्ताच्या आत्ता तिला फोन लाव. का बोलत नाही आहेस तू? केदार मात्र अजिबात काही रिॲक्ट करत नाहीये. केदार मात्र आता इकडे बोलत नाही. कौशिकी स्वतः चिडते. थांबा मीच फोन लावून बघते. फोन कौशिकी ताई लावणार. प्रेक्षकांनो तेवढ्या तारिणीचा फोन मात्र स्विच ऑफ असतो. आता मात्र केदार म्हणतो तुम्ही चिडचिड करू नका. तारिणी खरंच तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे. तिची भारती नावाची मैत्रीण खूप मोठ्या आता इकडे संकटामध्ये आहे, म्हणून तिला वाचवण्यासाठी तारिणीला तिने बोलावून घेतलं. कौशिकी म्हणते अरे काय कारण, कसलं एवढं महत्त्वाचं कारण आहे? आपल्या कुटुंबाच्या पेक्षा जास्त महत्त्वाची तिची मैत्रीण. असं बेजबाबदारपणे वागणं ना मी खपवून घेणार नाहीये केदार. असं वागणं मी अजिबात या घरात सहन करणार नाहीये. दुसरीकडे मात्र प्रेक्षकांनो कौशिकी बोलत असते की युवराजही बोलत असतो, पण दयानंद खांडेकरांचा भलताच गेम चालू असतो. कारण ते आता केदारची परीक्षा घेतात. त्यांना माहिती आहे की केदार खोटं बोलतोय. केदारला सगळं माहिती आहे की तारिणी एक आता सिक्रेट एजंट आहे, ती पण रॉची. आता मात्र चेतना बिचारी समजून घेते
करते, तारिणी आता बेलसरेच्या घरात गेली असेल ना, काव्याच्या साखरपुड्याची तयारी आहे. तेव्हा मात्र आता तिकडे कामं असतील. युवराज म्हणतो बघा, हिच्या भाच्याचं लग्न जमवलं तर काकू तर तारिणीची वकीलच झाली. किती त्या आता तारिणीला तुम्ही हे करताय, किती तारिणीच्या माहेरच्या लोकांना पाठीशी घालताय. तिचं महत्त्वाचं काय आहे, तुम्ही मला काही शिकवू नका. तेव्हा मात्र तारिणी घरात नाही आहे ना, मग कोण शिकवेल. चेतना काकू, तुमचा किती जास्त विश्वास आहे ना तिच्यावरती. निशी मात्र म्हणते जर बेलसरेच्याकडे तिला जायचं असतं तर ती सगळ्यांना सांगून गेली असती ना, असं न सांगता न कुणाला इन्फॉर्म करता जायची काय गरज आहे. तेव्हा आता एकदा फोन तर करून बघ, आपल्याला कळेल. असं मात्र प्रेक्षकांनो म्हटल्याच्या नंतर निशी लगेच रेखाला फोन करते. ती म्हणते आई, तारिणी आली आहे का तिकडे. तेव्हा मात्र कौशिकी चिडते. निशी लगेच रेखाला आता विचारल्याच्या नंतर ती म्हणते नाही ग, इकडे नाही आली आहे ती. अगं आई, आजूबाजूला बघ, सुमीच्या रूममध्ये बघ, कुठेतरी तारिणी आली असेल. सुमी मात्र आता नाश्ता घेऊन आली आणि तारिणी तिकडे नाही आहे. काय घडलं ग रेखा, अचानक तारिणीबद्दल का चौकशी करते. निशी मात्र म्हणते आई, तुला माहिती आहे का, तारिणी कुणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून गेली. ते ऐकल्याच्या नंतर कौशिकी म्हणते निशिता, काय चाललंय तुझं मूर्खासारखं वागणं. अगं तुला फक्त सांगितलं होतं बेलसरेकडे ती आहे की नाही इतकं चेक कर. चेतना काकू, आता तुम्ही काय बोलणार. युवराज मात्र म्हणतो बघा, तारिणी सगळ्यांचा विश्वास तोडून, सगळं आता सगळ्यांच्या नाकावर टिचून, आपल्या घराची इज्जत घालवून मात्र पळून गेली आहे. पद्मिनी म्हणते बोल ना कौशिकी, तुला तर फक्त न्यायनिवाडाच करायचा असतो ना, आता बोल. इतक्या बेजबाबदारपणे ती तारिणी वागली आहे, मूर्खासारखी वागली आहे. घरातलं मोठं व्रत तिने पूर्ण केलेलं नाही आहे आणि तिच्या मैत्रिणीसाठी ती गेली. हे खरंच योग्य आहे का, तुला बरोबर वाटतंय का. केदार मात्र म्हणतो ऐकून घ्या, तारिणी जे काही करते ना ते कारण खूप मोठं आहे. तुम्ही उगाच काहीतरी फालतू बडबड करू नका. कौशिकी म्हणते तारिणीने जे केलं आहे ना, मला सुद्धा अजिबात आवडलेलं नाही आहे. तिला या घराची जबाबदारी स्वीकारायची नव्हती तर मग तिने का आता आपल्याला आधी सांगितलं नाही. आता मात्र तिला या चुकीची माफी मिळणार नाही आहे. केदार मात्र प्रेक्षकांनो हतबल झालेला असतो. तारिणी इकडे सेट झाली, तारिणीचं सगळं आता रिपोर्ट तिकडे गेलेला असतो आणि आजचा भाग इथेच संपतोय. उद्याच्या भागात मात्र आता आपण पाहतोय दयानंद खांडेकर म्हणतात काय रे, कुठे गेली आहे तारिणी. खरंच तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे का. भारती नावाची मैत्रीण आहे का, तिच्या मैत्रिणीचा नंबर ॲड्रेस काहीतरी असेल ना. केदार म्हणतो नाही बाबा, माझ्याकडे काहीच नाही आहे. युवराज म्हणतो अच्छा, तू नवरा आहेस की बैल आहेस रे तिच्या हाताखालचा. ती न सांगता तुला निघून गेली की तुला सगळं माहिती आहे. तुमच्या दोघांचा तर काही प्लॅन नाही आहे ना, काही गडबड तर केली नाही आहे ना तुझ्या तारिणीने. इकडे मात्र प्रेक्षकांनो, युवराज तुला कळतंय का, तू तुझ्या वहिनीबद्दल बोलतोयस. केदारला आता तिला नको नको ते बोललेलं अजिबात पटत नाही आणि केदार जेव्हा आता ऐकतो, युवराज म्हणतो अरे तिचं कुणासोबत तरी लफडं असेल, मुलगा आपल्याला माहिती नाही आहे ना. तेव्हा मात्र केदार प्रेक्षकांनो युवराजची कॉलरच पकडतो. माझ्या बायकोबद्दल एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो युवराजला चक्क आता केदारने कॉलर पकडून मारलेलं असतं. जे जे मॅडमने प्रेक्षकांनो आता केदारला कॉल आला आहे. टेक्नोने आता तिकडे सांगितले, जे जे मॅडमने आत्ताच्या आत्ता अर्जंटली आपल्या सगळ्यांना डेनवरती बोलवलं आहे. केदार म्हणतो आता काय करू. जे जे मॅडमने जर तारिणीबद्दल विचारलं तर मी त्यांना काय उत्तर देऊ. केदार मात्र पुरता घाबरून गेलेला असतो. दुसरीकडे तारिणी पुढे जाते. जशी जशी ती पुढे जाते तिला आता एक एक करून प्रेक्षकांनो आता पुरावे मिळत असतात. एनवलपच्या आधारे तिला सगळी माहिती कळवली जाते. दुसरा ID, दुसरा पासपोर्ट, दुसरं सगळं आयडेंटिटी, सगळं तिचं नवीन बनलेलं असतं. तारिणी आता मात्र शांत झाली आहे. आता केदारसोबत तिचा कॉन्टॅक्ट होणार नाही आहे. सगळं सोडून, सुखाचा संसार सोडून तारिणी मात्र आता गाव सोडून अमृतसरला सेट झालेली असते. प्रेक्षकांनो, केदार मात्र या सगळ्या सिच्युएशनमधून तारिणीला कसं सांभाळणार आहे, तारिणीची बाजू कशी आता हँडल करणार आहे. उद्याच्या भागात जे जे आता जेव्हा तिला कळणार आहे की तारिणी आपल्याला कुणालाही न सांगता नवीन एका कामावर गेली आहे, तेव्हा जे जे काय रिॲक्ट करणार आहे, केदारवरती किती राग उकळणार आहे, हे सगळं जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.